एवढं कळ नव्हे त्यासनी. अहो पण त्या नाहीच म्हणत. काय नव अधिपती, संसार काय एकट्याचा नसतोय, दोघांची बी साथ लागते. आता जर पैसेच कमवायचे होते तर तुम्हाला एकट्याला त्या कुस्तीच्या मैदानात का उतरवायचं, ते बी 25,000 एकदम मिळवण्यासाठी? काही गरज काय होती हे सगळं करायची? एवढा मोठा धोका पत्करला तो तुम्ही त्यांच्यासाठी. नाही धोका नाही बरोबर आहे, पण ते कुस्तीच्या ह्याच्यात पण गणी मी स्वतःहूनच गेलो. त्या उलट नकोच म्हणत होत्या, शेवटपर्यंत नको म्हणत होत्या मला, कुस्ती खेळू नका. मीच गेलो. अधिपती, उगा तुम्ही आम्हाला काही सांगू नका. उगा तोंड देखलं नाही म्हणायचं. आणि खरं तर मनात तर असं वाटतंय की त्यांनी खेळावं, असं कशावर नसल. नाही खरंच असं काय नाही, ते आम्हाला नकोच म्हणत होत्या माहिती आहे काय. उलट त्या होत्या म्हणताना आम्ही कुस्ती जिंकलो. प्रत्येक वेळी त्यांची साथ होती माहिती आहे काय, त्या बरोबर होत्या आमच्या. आता पण मी शेतात गेलो ना काम करायला, त्यांनी पण लगेच धडपड करून काय ना काय काम शोधलं. ते ट्रान्सलेशनचं काय ते म्हणतात तसलं काहीतरी काम शोधलं, पण घरात बसून राहिलं नाही. लगेच त्यांची धडपड. आणि एका अक्षरानं त्यांनी तक्रार केली नाही हो, अक्षरानं कधी अक्षरानं का अक्षरानं. खरंच सांगतो मी तुम्हाला आई साहेब, बिलकुल तक्रार नाही. बाकी नाही तर दुसरी एखादी असते तर किती जॉब पडले असते आमच्या. तुम्हाला खरं सांगाय, तुम्ही ज्या काय अपेक्षा करायला लागल्या नाही त्यांच्याकडनं, त्या सगळ्या त्यांनी पूर्ण केल्यात माहिती आहे. बाद झालं अधिपती, बाद झालं. आम्हाला माहित आहे तुम्ही त्यांचीच बाजू घेणार, त्यांचंच कौतुक करणार, कळलंय आम्हाला. नाही बाजू घ्याय नाही, मी बाजू नाही घेत. थोडा खरायची सांगालो फक्त. असू दे, बाद झालं आता सगळं. आम्ही म्हणलो होतो तुम्हाला की हरून घरी येऊ नका, नाही चालणार आम्हाला तसं. पण आता आम्हीच तुम्हाला सांगायलो, तुमचा ह्यो जो काही छळ चाललाय का नाही, तो काय आम्हाला बघवत नाही. या तुम्ही परत, बाद झाली ती रीत. आपण कशासाठी असं? अहो कशासाठी म्हणजे, सुनबाईने तुम्हाला सपोर्ट केला नाही म्हणून आम्ही ही रीत परत घेतोय. मला नाही पूर्ण करता आली, पण त्यात तुमची काही चूक नाही. सुनबाईने तुम्हाला सपोर्ट केला नाही म्हणून पूर्ण करता आली नाही. नाही तसं काही नाही, खरंच असं काही नाही आहे साहेब. आणि आता मी हे निम्म्यावर सोडून येणार नाही. झाला तर एकच दिवस राहिला, तेवढं उरकूनच मी येणार खरंच. थोडक्यासाठी मागं हटायचं. आणि तुमचा काहीतरी 100% गैरसमज झालेला आहे. मास्तरीनबाई उलट फुल्ल सपोर्ट करतात आम्हाला, आणि मी बी त्यासनी सपोर्ट करतोय. तुम्ही आमची काही सुद्धा काळजी करू नका. आता घरला येणार ते लढाई जिंकूनच. तुम्ही काळजी घ्या स्वतःची. हा ठेवू काय? अहो कोण का? थँक्यू. असं अचानकच काय? आणि आता आई साहेबांसंग फोनवर बोलत होतो, आणि त्यांना सांगत होतो काय काय. माझी मला तर उजळणी झालं. आपण घरातून बाहेर पडल्यापासून तुम्ही काय काय केलं आपल्यासाठी. लढाई जिंकणं काय शक्य होतं तुमच्याशिवाय, राणी सरकार? पण हे त्यांना का सांगायला लागलं? म्हणजे काही प्रॉब्लेम झाला का? का फोन केला होता त्यांनी? नाही प्रॉब्लेम तसं काय नाही. त्यासनी मी गमत नसेल घरात. आता गेलीत तर पोरं, पण आईला काय चैन पडत्या. ती म्हणत होती राहू दे, रीतबीत झाला आता या घराकडे. म्हणलं नाही, आता मैदानात उतरलं, आता बुकना, आता सुट्टी देत नसतो म्हणलं. आता ते सगळं कम्प्लीट करूनच येणार, जिंकूनच येणार म्हणलं. राणी सरकारच नाही आमच्या जीवा. राजाने कौतुक केलं राणी साहेबांचं, पण तुम्ही काही कमी नाही. आता तुम्ही जर असं केलं नसतं, मला साथ दिली नसती, तर हे दिवस इतक्या पटापट गेले असते. तर तुम्ही म्हणता ते खरे. घरकुला संग समद गड होईल, दिस जातील दिस येतील, भोग सरल सुख येईल. डंग 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 डंग, कोथिंबीर टाकतो, वास येईल. ते म्हणतात का नाही, संसाराचा रथ दोघांनी मिळून वाढायचा असतो. 2 चाका असतात ह्याहून ते खरंच आहे बरं काय. बाकी आता आम्ही अडलो होतो, संसाराचं एक चाक जर फसलं दुसऱ्या चाकानं वडून बाहेर काढायचं. तसं तुम्ही वडून मस्त क्या बात आहे. मग असं संसाराचा रथ असा बुंगाट पळतोय, ठिणग्या काढत आहे का नाही. आणि समजा एखाद्या वेळी दोन्ही चाका अडकली, तर दोन्ही चाकांनी मी खचून न जाता मधल्या आरीला धरून असा जोर लावून गाडा बाहेर काढायचा असतो. बुकना जसा आपण काढला, सुट्टी नॉट आहे का नाही. कवा जोडीनं कवा जोडीदारानं संसार पुढे न्यायचा असते. कसलं सुच अगा थांबा, लिहून काढतो. डायरी कुठे? डायरीत लिहूनच काढतो, थांबा.
चिटिंग नाही. तुम्ही बघायचं नाही हं? आपलं काय ठरलंय, या डायऱ्या नंतर वाचायच्या डायरेक्ट. तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम करतो. उगाच आम्हाला नाही डिस्टर्ब करू नका. डिस्टर्ब. तेच करू नका. तुम्ही तुमचं काम करा बरं. ठीक आहे. करा करा, तुम्ही तुमचं काम करा. चला, आता माझं काम झालंय ऑलमोस्ट. मला त्यांना फोन करावा लागेल. करा करा. हॅलो. हा दादा, माझं काम होत आलंय. तुम्ही येऊन घेऊन जाऊ शकता लॅपटॉप. हो हो, ओके ओके, बाय. हॅलो. हा मॅडम, माझं काम झालंय. मी त्यांना फोन पण केला होता दादांना. त्यांच्याजवळ लॅपटॉप पाठवते. थँक्यू बरं का, एवढ्या उशिरा दिलेलं काम तुम्ही लगेच करून दिल्याबद्दल. तुमचं पेमेंट पाठवते मी त्या माणसाबरोबर. तो तुम्हाला पेमेंट देईल, मग तुम्ही त्याच्याकडे त्याचं काम द्या. थँक्यू. हा ठीक आहे, ओके. अरे, आलात तुम्ही? हो, जवळच होतो इथे. वा वा, हे घ्या. काम झालंय व्यवस्थित. बरं, मॅडमशी पण बोललीये मी, एकदा चेक करून घ्या. ठीक आहे मॅडम, तुमचे पैसे मोजून घ्या. 3000 आहेत. येतो.